न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। 18 जुलै रोजी अभिषेक शर्मा यांनी इलेक्ट्रोफॅब कंपनीतील कामगारांच्या मदतीने सातपूर अंबड लिंक रोड येथील इंडस्ट्रियल वे ब्रिज, महाराष्ट्र वे ब्रिज तसेच एक्सलो पॉइंट सातपूर अंबड लिंक रोड येथील जानकी वे ब्रिज या 3 वजन काट्यांवर काम करणाऱ्या इसमांसोबत कट रचून फिर्यादी यांच्या मालकीच्या इलेक्ट्रोफॅब इनोव्हेशन तसेच उरजयंती इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमधून निघणारे लोखंडी स्क्रॅप मटेरियलच्या एकाच गाडीच्या वेगवेगळ्या वजनाच्या 2 वजन पावत्या तयार करून कमी वजनाची पावती ही फिर्यादी यांना दिली जायची व मूळ वजनाची पावती ही स्क्रॅप विक्रेता हा स्वतःकडे ठेवत असायचा। अशा प्रकारे फिर्यादी यांना कमी वजनाची बनावट पावती देऊन स्क्रॅपचे कमी पैसे देऊन त्यांची फसवणूक केली म्हणून प्रशांत अरुण संगई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस निरीक्षक मनोहर कारंटे यांच्या मार्गदर्शनाखाली नमूद गुन्ह्यातील आरोपी अभिषेक शर्मा यास तात्काळ अटक करून फिर्यादी यांचे इलेक्ट्रोफॅब कंपनीतील 2 साथीदार जितेंद्र मिश्रा व गोपाल राणे तसेच सातपूर अंबड लिंक रोडवरील जानकी वे ब्रिज या वजन काट्यावर काम करणारा इसम रामलखन सिंग, महाराष्ट्र वे ब्रिज व या वजन काट्यावरील इसम ज्ञानेंद्र सिंग बाघेल तसेच इंडस्ट्रियल वे ब्रिज या वजन काट्यावरील इसम रवींद्र वर्मा यांना अटक करण्यात आली असून तीनही वजन काट्याचे पावती बनवण्याचे डिव्हाइस मशीन जप्त करण्यात आलं। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार हे करीत आहेत। दिनांक 18/7/24 रोजी अंबड येथील कंपनी आहे इलेक्ट्रोफॅब इनोव्हेशन या कंपनीचे मालक आहेत प्रशांत अरुण संगई यांनी अशी आपल्याकडे तक्रार दाखल केली होती की त्यांच्या कंपनीमधून जो स्क्रॅपचा माल ते विकतात त्याचं वजन काट्यावर जे वजन होतं ते वजन प्रत्यक्षात मालापेक्षा कमी वजनाच्या पावत्या दिल्या जातात आणि त्यामुळे त्यांची फसवणूक होते अशा प्रकारची तक्रार त्यांनी दिली होती। आपण तात्काळ त्यात गुन्हा दाखल केला आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रोफॅब इनोव्हेशन या कंपनीकडून भंगार गोळा करणारे किंवा भंगार माल खरेदी करणारे अभिषेक शर्मा यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। या तपासादरम्यान असं निष्पन्न झालं की ज्या वे ब्रिजवर या भंगारच्या गाड्यांचं वजन होत होतं तिथे प्रत्यक्षात जे वजन होत होतं त्यापेक्षा कमी वजनाच्या पावत्या दिल्या जात होत्या आणि त्याद्वारे या फिर्यादी संगई यांची फसवणूक होत होती म्हणून ते तिन्ही वजन काट्यामधले जे ऑपरेटर्स आहेत त्यांना सुद्धा या कामी अटक करण्यात आली आहे। तसेच इलेक्ट्रोफॅब कंपनीतील या गुन्ह्यामध्ये सामील जे 2 कर्मचारी होते जितेंद्र मिश्रा आणि गोपाल राणे यांना सुद्धा यामध्ये अटक करण्यात आली आहे। हा तपास MIDC चुंचाळे येथील पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार हे करत आहेत। अजून प्रकरण तपासावर आहे। अद्यापपर्यंत 6 जणांना यामध्ये अटक झाली आहे। त्यांची PCR घेण्यात आलेला आहे आणि अजूनही या प्रकरणी जे काही वे ब्रिज होते त्यातील जे मशीन्स होते ते जप्त या प्रकरणी आपण केलेले आहे। सर आतापर्यंत कितीची फसवणूक झाल्याचं समोर आलेल्या तपासामध्ये आणि किती वजन काट्यावर आपण चौकशी केली आहे, किती लोक इन्व्हॉल्व आहेत? आतापर्यंत आपण 3 वजन काट्यांची यामध्ये सगळी तपासणी केली आहे आणि त्या वजन काट्याचे जे मशीन्स आहेत ते आपण सील केले आहेत। ते आता एक्सपर्टच्या सहाय्याने त्यातील डेटा आपण काढणार आहोत। तो डेटा काढल्यानंतरच निश्चित होईल की नक्की या फसवणुकीचं जे प्रमाण आहे ते किती आहे। ज्यांना चौकशी झाली ताब्यात घेतले त्यांनी काही सांगितलं की दिवसातून किती किलोचं चोरीचं हे करत होते तिथे? नाही, त्या पद्धतीनं नाहीये। जे व्हेकल्स येतात त्यांचं ते वजन होत होतं। आता किती व्हेकल्स यायचे आणि किती व्हेकल्स त्यांनी तसे त्या वे ब्रिजवर त्याची वजनाची तपासणी केली आहे त्यावरून यातील फसवणूक किती झाली आहे याचा क्वांटम नंतर निश्चित होईल। सदरची यशस्वी कामगिरी माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्णिक साहेब, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग श्री शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर रामा कारंटे, पोलीस उपनिरीक्षक संदीप रामदास पवार, अतुल पाटील, संदीप शेवाळे, पोलीस हवालदार अविनाश चव्हाण, पोलीस अंमलदार दिनेश नेहे, विजय सोनवणे, अर्जुन कांदळकर, जनार्दन ढाकणे, महेश सावंत यांनी पार पाडली आहे। न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक।